युनिव्हर्सिटी मॅचेस स्पर्धेत कोराडी येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती रमेश खंडागळे हिनं बॉक्सिंग खेळात 54 ते 57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण यश संपादन केलंय। ही स्पर्धा नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वतीनं 5 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत नागपूर इथं आयोजित करण्यात आली होती। या यशामागे केवळ खेळ नाही तर संघर्षाची, त्यागाची आणि जिद्दीची एक भावनिक कहाणी दडली आहे। स्पर्धेदरम्यान आरतीनं आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि झुंजार खेळाचं अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं। तिच्या या यशात मार्गदर्शक संकेत धामंदे सर यांचं मोलाचं योगदान असून त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे तिच्या खेळात सातत्य आणि धार निर्माण झाली। या कामगिरीच्या जोरावर आरती खंडागळेची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली। त्यामुळे शेगावच्या बॉक्सिंग परिवाराच्या वतीनं तिचं हार्दिक अभिनंदन करण्यात आले। संघर्षातून उभारी घेऊन आणि मनात जिद्द असेल तर मुलीही कशामध्ये कमी राहू शकत नाहीत, हे मुलींसाठी आरतीनं दाखवून दिलंय। ही खेळाडू अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजना अभियानांतर्गत तुमनूर ग्रामपंचायत इथं मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते वाचनालयाचं उद्घाटन झालंय। ग्रामपंचायती अंतर्गत विविध कामांची त्यांनी पाहणी केली। ग्रामपंचायत वडदम, ग्रामपंचायत गोलागुडम, ग्रामपंचायत अंकिसा इथं मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजना अंतर्गत झालेल्या कामाची त्यांनी बारकाईनं पाहणी केली। जिल्हा परिषद बांधकामाकडून अंकिसा इथं बांधण्यात येत असलेल्या दवाखान्याच्या बांधकामाची देखील त्यांनी पाहणी केली आहे। उच्च प्रतीचं बांधकाम करण्यासाठी त्यांनी निर्देश दिलेत। प्राथमिक आरोग्य आसरअली इथं त्यांनी भेट दिली आहे। ग्रामस्थांशी अनेक विषयांवर चर्चा केली आहे। गावचा विकास गावकऱ्यांच्या सहकार्यानं होतो असं सुहास गाडे यांनी म्हटलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी। नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या रेझिंग डे सप्ताहानिमित्त तसंच साऊ ते जिजाऊ उपक्रमाच्या निमित्तानं कुसूर येथील क्रांतीवीर फुले विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला। 3 ते 12 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर बाबींचं महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। साऊ ते जिजाऊ म्हणजेच राजमाता जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, महाराष्ट्राला दिशा दिली आणि समाजाला न्याय, संस्कार आणि स्वराज्याची शिकवण दिली। तसंच महिलांच्या शिक्षणाची दारं उघडणाऱ्या पहिला महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच निमित्तानं विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची ओळख व्हावी, पोलीस कसं काम करतात, कायदा सुव्यवस्थेत त्यांची भूमिका काय हे समजावं या उद्देशानं नाशिक ग्रामीण पोलीस दलानं शाळेला भेट दिली। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय, मोबाईलचा अतिवापर केल्यानं होणारे दुष्परिणाम, सोशल मीडियावरील फसवणूक, अनोळखी लिंक किंवा कॉल आणि मेसेजपासून कसं सावध राहावं याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांविषयी माहिती देऊन त्यांना त्यांचा योग्य वापर, सुरक्षितता आणि जबाबदारी यांचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं। विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि सहभाग पाहून उपस्थित पोलीस अधिकारी समाधान व्यक्त करत होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्याधुनिक वाचनालय आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत। प्रकल्प अधिकारी तसंच सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय। यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी आणि विज्ञान शिक्षणाची संधी मिळणार आहे। विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत 11 पैकी 7 आश्रमशाळांमध्ये वाचनालय कार्यान्वित करण्यात आली असून उर्वरित 4 शाळांमध्ये प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। मागील वर्षातील अखर्चित निधीचा वापर करून कोणत्याही अतिरिक्त निधीची मागणी न करता ही सुविधा उभारण्यात आली। तसंच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून खमनचेरू आणि पेरमिली येथील विज्ञान शाखा असलेल्या शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि इंटरॅक्टिव्ह अँड्रॉइड पॅनल्स सुरू करण्यात आले आहेत। या सुविधांमुळे स्वयं अध्ययनाला चालना मिळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी।
कन्नड तालुक्यातील नाचनवेल इथं जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिणपीठ यांच्या प्रेरणेनं जीवनदान महाकुंभ 2026 महायज्ञ आयोजित करण्यात आला होता। या अंतर्गत नाचनवेल येथील सैनिक भवन इथं गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये 85 दात्यांनी रक्तदान केलं। जीवनदान महाकुंभ 2026 हा उपक्रम 4 ते 18 जानेवारी दरम्यान राज्यात राबवण्यात येतोय। या माध्यमातून गरजू रुग्णांना विनामूल्य रक्त पुरवठा करण्याचा संकल्प संस्थांतर्फे करण्यात आलाय। माजी जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग राजपूत यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। शिबिराच्या यशस्वीततेसाठी ग्रामस्थ महिला भगिनी यांनी सहकार्य केलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। चिंचोडी बुद्रुक येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला। केवळ पुस्तकी शिक्षणापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, जीवन कौशल्य, पैशांची देवाणघेवाण, नियोजन आणि आत्मविश्वास यांची ओळख करून देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमामागे लहान वयातच मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव, गणिती संकल्पना सोप्या पद्धतीने रुजवणं आणि भविष्यात समाजोपयोगी नागरिक घडवण्याचा व्यापक दृष्टिकोन असल्याचं संतोष बुधवंत सर यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाऊचे पदार्थ, चणा मसाला, सोनपापडी, पापड तसंच चुलीवरचा खास चहा अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स लावले होते। भाजी घ्या, कांदे घ्या, चहा घ्या अशा बालगोपालांच्या किलबिलाटानं संपूर्ण परिसर जणू आठवडी बाजारासारखा फुलून गेला होता। विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्तबद्ध व्यवहार आणि आनंद पाहून पालकही भारावून गेले। अशा उपक्रमांमधून केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण गावचे सामाजिक भान अधिक मजबूत होत आहे। शिक्षण, संस्कार आणि समाजकार्य यांची सांगड घालणारं हे प्रयत्न भविष्यात व्यापक परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। प्राध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोंडी बुद्रुक। आज आमच्या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेतलेला आहे आणि ह्या बाल आनंद मेळाव्याचा जो मुख्य उद्देश आहे तो विद्यार्थ्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे नेण्याचा आणि विद्यार्थ्यांना ज्या गणितीय संकल्पना ज्या आहेत, व्यावहारिक ज्ञान जे आहे हे प्रत्यक्ष ज्या कृतीतून त्यांना ते दिसलं पाहिजे, कृतीतून त्यांना ते समजलं पाहिजे, त्या संकल्पना समजल्या पाहिजे, हा उद्देश आहे आमच्या शाळेचा। आणि आज हे बालगोपाळ जे जमलेले आहेत हे ज्ञान तर घेतच आहेत, पण त्याबरोबर ज्ञानाबरोबरच ते आनंदसुद्धा घेत आहे आणि त्यांचा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। शाळेत चिचोंडी बुद्रुक येथे बाल मेळावा भरलेला होता। तर कोणी पालेभाज्या आणलेल्या होत्या, कोणी खाद्यपदार्थ आणलेले होते। आमचा चहाचा स्टॉल होता। आम्ही सर्व शिक्षकांचे आभार, आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आनंद मेळा भरला। आज शिक्षकांनी आणि बाजार इथं भरला। शिक्षकांना खूप आनंद झाला। आनंद मेळा भरला तर आम्ही भाजीपाला विकला आणि सहकार्य ग्रामस्थांनी सहकार्य केलं। मराठी 24/7 या माध्यमाचा आम्ही धन्यवाद मानतो की आमच्या शाळेमध्ये आज बाल आनंद मेळावा आम्ही साजरा करत आहोत। या अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी बाजार आम्ही घेतला। यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाऊचे पदार्थ बरेच मोठ्या प्रमाणात आणले आणि त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे। या गावातील पालकांनी खूप मोठ्या पद्धतीने उत्स्फूर्त असा सहभाग या कार्यक्रमात घेतला। या सर्वांचे मी धन्यवाद मानतो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी हा जो विद्यार्थ्यांची जी सुप्त गुण असतात ती बाहेर आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी खरोखर सरांचे खूप असे आभार मानतो। अतिशय चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषय असेल, त्यांचं ते बेरीज बरोबर अशा ज्या गोष्टी आहेत, ही जे व्यवहार ज्ञान आहे, व्यवहार ज्ञान या विद्यार्थ्यांना येण्यासाठी खरोखर या मेळाव्याचा अतिशय होणार आहे आणि म्हणून मी या सर्व शिक्षकांचे
खरोखर खूप खूप आभार मानतो. परिषद प्राथमिक शाळा चिचोंडी बुद्रुक येथे शाळेचे मुख्याध्यापक, उपशिक्षक आणि शिक्षिका तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्या संकल्पनेतून मुलांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक शिक्षण व्हावं या हेतूने आज जिल्हा परिषद शाळे येथे बाल गोपाल मेळावा आणि भाजीपाला विक्रीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याबद्दल मी 24/7 न्यूज मराठी चॅनलच्या वतीने सर्व ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद आणि महिला बंधू भगिनींचं स्वागत करतो आणि असाच उत्कृष्ट प्रतिसाद प्रत्येक पालकाने मुलांमध्ये भरावा हे चॅनलच्या वतीने सांगतो आणि थांबतो. 24/7 न्यूज मराठी, प्रवीण पाटील, चिचोंडी, येवला. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात येणारं यंदाचं कृषी प्रदर्शन 2026 हे 8 दिवसांचं असणार आहे. हे कृषी प्रदर्शन 17 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलंय. कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार आहे. हा उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसंच आमदार रोहित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये 200 टन उत्पादन घेणारा सुरू ऊस तसंच 150 टन उत्पादन घेणारा खोडवा ऊस यांची प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी केलं आहे. हे प्रदर्शन व्यवस्थित त्यांना बघता यावं आणि एवढ्या मोठ्या गर्दीत प्रदर्शन कदाचित ते बघू शकत नसतील म्हणून आम्ही हे 8 दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी शांतपणे सर्व प्रदर्शन बघावं अशी आमची अपेक्षा आहे. याचं जे उद्घाटन आहे हे आपल्या महाराष्ट्राचे ऑनरेबल गव्हर्नर आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आपण 17 तारखेला दुपारी 10:35 आपण इथं ठेवत आहोत आणि त्यासाठी उपस्थित शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, त्यानंतर आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर दत्तात्रय भरणे आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, सुनेत्राताई पवार आहेत, त्यानंतर रोहितदादा पवार आहेत आणि बाकीचे सर्व वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि त्याच्यासोबत अधिकारी वर्ग आहे. विशेषतः आपण आतापर्यंत 10 वर्षाचा प्रवास जर बघितला तर आपण यात डेमोन्स्ट्रेशन फार्म आपण जास्ती ठेवले होते आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे सीड की जे भविष्यात कुठल्या व्हरायटी असतील त्या शेतकऱ्यांना आदल्या वर्षी कळाव्यात आणि पुढच्या वर्षीची तयारी त्यांनी त्याप्रमाणे करावेत त्या उद्देशाने आपण त्याच्यावर जास्ती लक्ष दिलं होतं. गेल्या 2 वर्षापासून मात्र की अख्खं जग ज्या तंत्रज्ञानाकडे चाललंय की त्याला AI तंत्रज्ञान आपण म्हणतो, त्या AI तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण भारतात पहिल्यांदा ह्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने या तंत्रज्ञानाकडं शेतीच्यासाठी हे तंत्रज्ञान ह्या दृष्टीने प्रथम आपण वापर सुरू केलेला आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी ऊस होता पण यंदाच्या अनुभव पाहता संपूर्ण वर्षभराचा गेल्या त्यातल्या जवळजवळ 200 टनाचं उत्पादन एकरी येईल अशा ऊसाचं इथं प्रात्यक्षिक आहे आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीचा जो ऊस होता त्याचा खोडवा सुद्धा, कारण खोडव्याला सुद्धा शेतकऱ्यांची मागणी असते. बहुतेक खोडवे 50 टन जास्तीत जास्त उत्पन्न येतं. इथं मात्र आपल्याला हे AI तंत्रज्ञान वापरून 150 टन खोडवा येईल ह्या अशा प्रकारचे इथं उत्पादनाचं प्रात्यक्षिक इथं आपण इथं ठेवलेलं आहे. याचबरोबर हा सर्व शेतीप्रधान देश असल्यामुळे नुसतंच इथं ऊसाचं पीक नसतं, जिथं बागायत आहे तिथं ऊसाचं पीक असतं, पण बाकीचं जिथं तात्पुरतं बागायत आहे अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कांदा असेल, तूर असेल किंवा काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असतील अशा ठिकाणी खानदेशात किंवा अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा
मोठ्या प्रमाणात केळी घ्यायला लागलेली आहेत. तर यंदाच्या ह्याच्यात आपण मका, कांदा, त्यानंतर तूर आणि केळी ह्या ऊसाच्या सोबतीला आपण ही पिकं घेतलेली आहेत. कारण शेतकऱ्यांची त्याप्रमाणे मागणी आहे आणि या ऊसार पिकाला सुद्धा आपण न्याय दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न वाढवता आलं पाहिजे, यासाठी आपण इथं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं आधुनिक शेती करण्यासाठी विशेषतः मोठ्या प्रमाणात शेती ही कमी होत आलेली. बऱ्याच ठिकाणी पाणी कमी असतं, एक 10 गुंठ्यापुरतं किंवा अर्ध्या एकरापुरतं पाणी असतं. अशा ठिकाणी कमी जागेत जास्ती उत्पन्न काढण्यासाठी म्हणून आपण सोलरचं पॉलीहाऊस आहे किंवा वेगवेगळ्या बेरीज, कारण आता जग सगळं खूप छोटं झालेलं आहे की कुठेही अमेरिकेतल्या एखादा बेरी असतील त्या आपल्याकडे यायला लागलेल्या आहेत, आपल्याकडचे तिकडे जायला लागलेले आहेत. त्यामुळे या बेरीचे काय प्रकार आहेत ते आपण प्रात्यक्षिकला ठेवलेले आहेत. परत हायड्रोपोनिक्स की ज्या पाण्याच्या संदर्भात पाणी वापरून भाजीपाला आपल्याला इथं वाढवता येतो त्याचं प्रात्यक्षिक आहे. त्यानंतर इस्रायलचं ठिबक तंत्रज्ञान, मग नेदरलँड असेल, इस्रायल, चीन, ब्राझील, स्पेन, जर्मनी अशा जवळजवळ 15 ते 20 देशातील उत्तम तंत्रज्ञान आपण इथं शेतकऱ्यांसाठी इथं बघण्यासाठी ठेवलेले आहे. याचबरोबर रोबोटिक तंत्रज्ञान आहे, तेही शेतकऱ्यांना बघता येईल. शेतकऱ्यांची अजूनही मोठ्या प्रमाणात पशु प्रदर्शनाची अपेक्षा असते, त्यामुळे चांगलं ब्रीड आपण इथं आणलेलं आहे. आणि विशेषतः आपलं जे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी आहे ते आता जवळजवळ आता भरभराटीला यायला लागलेलं आहे. कारण गेले 3-4 वर्ष तिथं आम्ही काम करतोय. त्यातल्या काही उत्तम कालवडी असतील, काही देशी कालवडी आहेत, काही होल्स्टीन, काही जर्सी, ह्याचं सुद्धा आपल्याला तिथं काही विक्रीला सुद्धा आपण त्या ठेवलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांना बघण्यासाठी म्हणून सुद्धा आपण हे पशु प्रदर्शन ठेवलेलं आहे. विशेषतः बारामतीत किंवा ह्या एरियासाठी जे पूर्वी त्याला भीमथडी म्हणत होते, की भीमा काठचा जो प्रदेश आहे तिथं विशेषतः जे घोडे त्या काळापासून आहेत, खूप पूर्वीपासून घोडे आहेत. विशेषतः मधल्या 1600 सालाच्या दरम्यान ज्या आपल्या इथून महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या म्हणजे राज्यकर्त्यांनी जवळजवळ आटकेपार जे घोडे नेले आणि ते कशामुळे नेले तर त्यासाठी त्याचा अभ्यास केल्यानंतर इथं मुद्दाम आपण या सर्व घोड्यांचं परत पुनर्जीवन आपण करतोय. कारण हे मोठ्या प्रमाणात यातले घोडे हे नामशेष व्हायला लागलेले होते आणि यातले बरेचसे घोडे हिमालयात फक्त ओझी वाहण्यासाठी आणि इथं काही जे मेंढपाळ समाज आहे त्या समाजातल्या महिला सामान वाहण्यासाठी म्हणून फक्त त्याचा वापर त्यांनी सुरू केला होता. परंतु हे घोडे परत आपण त्यांचं नामांकन करून त्याला एक प्रतिष्ठा देऊन आणि ते एक ब्रीड आपण आमच्या या संस्थेने आणि आमच्या सर्व इथल्या रणजित पवार असतील किंवा त्याच्यावर डॉक्टर सोरटे असतील या सगळ्यांनी मिळून ते ब्रीड त्याला मान्यता मिळवलेली आहे. आणि विशेषतः ह्या ब्रीडच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असं आहे की जसं फरारी गाडी असते किंवा कुठेही गाडी अशी की पटकेने ती अशी जम घेते किंवा तिला पिकअप असतो, तसं या घोड्याला एकदम तो चाल असं करून पडू शकतो. त्यामुळे आपण इथं त्याचं प्रात्यक्षिक ठेवले, त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे, तर ते पण आपण इथं बघू शकता. याचबरोबर जग बदलत चाललेलं आहे. पूर्वीच्या काळात आपल्या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात भरडधान्य आपण वापरत होतो, परंतु आणि त्या काळात गरीब लोक भरडधान्य खायचे आणि श्रीमंत लोक हे गहू आणि तांदूळ खायचे. आता नेमकं उलटं झालेलं आहे. श्रीमंत लोक भरडधान्य खायला लागलेत आणि गरीब लोक तांदूळ आणि गहू खायला लागलेले आणि त्याचा परिणाम थोडा तब्येतीवर फारसा चांगला होत नाही आहे. त्यामुळे परत भरडधान्य आपल्याला इथं आणले पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कर्नाटकातले काही भरडधान्य, काही महाराष्ट्रातले असे करून आपण भरडधान्य आणि त्याच्यावरची प्रक्रिया केल्याशिवाय हे मॉडर्न जग जे आहे की नवीन मुलं आहेत ती स्पगेटी पण ही भरडधान्याची स्पगेटी म्हणजे अशा प्रकारे थोडंसं त्याचं बदल करून आपण इथं प्रात्यक्षिकासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणात काम करतोय. नैसर्गिक शेतीच्या बाबतीत सुद्धा काही वर्ग नैसर्गिक शेतीत अजूनही त्यातला मोठा वर्ग अजून जो हेल्थ कॉन्शियस आहे की त्यांना नैसर्गिक शेती किंवा ते प्रॉडक्ट हवे असतात, तर त्याचे सुद्धा प्रात्यक्षिक आपण ठेवलेले आहे. त्यानंतर इनोव्हेशन झालं नाही
त्यात वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी असतील किंवा काही शेतकऱ्यांनी नवीन काही संशोधन केलं आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण सर्व ठेवलेलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी आल्यानंतर त्यांना पार्किंग वगैरे लागतं, तर पार्किंगची व्यवस्था आपण सुविधा निर्माण केलेली आहे. परंतु आपण या 8 दिवस ठेवल्यामुळे अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी खूप घाई गर्दीत विकेंडला न येता आणि 70,000 हजाराचा एकदम क्राऊड गर्दी न करता प्रत्येक दिवशी काही प्रमाणात थोडे शेतकरी करून त्यांनी हे प्रदर्शन संपूर्ण व्यवस्थितपणे बघावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि शनिवार रविवारी जी गर्दी करतात त्याऐवजी आपण वीकडेजला सुद्धा शेतकऱ्यांनी यावं, कारण शेतकऱ्याला नोकरदारासारखं शनिवार आणि रविवारच पाहिजे असं काही नाही आहे. असं न करता वीकडेला सुद्धा त्यांनी यावं आणि हे संपूर्ण प्रदर्शन व्यवस्थितपणे बघावं. आणि इथं या प्रदर्शनात आमचा सर्व स्टाफ असेल, इथले कामगार असतील हे आणि अधिकारी सर्वजण 6-6 महिने इथं काम करत असतात आणि एक वर्ष त्याची बाकीची तयारी करावी लागते. तर त्यासाठी आपण सर्वांनी इथं बसून प्रतिसाद चांगला द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर महापूजेची अखंड परंपरा असून गेल्या 25 वर्षांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य पूजा संपन्न होते. वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते तसंच गडाचे महंत हभप विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीची महापूजा विधिवत पार पडली. यावेळी भक्तिमय वातावरणात महापूजा आणि महाआरती संपन्न झाली. जालना महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून त्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांच्या वतीनं शहरात येणाऱ्या प्रत्येक मुख्य मार्गावर तपासणीसाठी चेकपोस्ट उभारण्यात आले. याच पार्श्वभूमीवर जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चेकपोस्ट लावण्यात आली होती. चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या चेकपोस्टवरील पथकानं एका संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 98 लाख रुपये रोख आढळून आले. यावेळी वाहन मालक आणि चालकाला या रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी आपण व्यापारी असल्याचं सांगत ही रक्कम व्यापारी व्यवसायासाठी असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचा दावा केला. तसंच त्या रकमेबाबत आमच्याकडे पुरावे असल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली. तब्बल 5 ते 6 तास चौकशी केली. ही रक्कम पुढील तपासासाठी आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. बरोबर आहे. काल दिनांक 9/1/2026 रोजी आमचे SST पथक पोलीस आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती. टोल नाका नागेवाडी टोल नाक्याजवळ जो पॉईंट आहे SST पथक त्या ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांची वाहन तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये 98 लाख रुपये मिळाले आहेत. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझे व्यापाराचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढील कारवाई आता ते पुरावे दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल. नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी आणि स्वीकृत सदस्य पदासाठी नंदुरबार नगरपालिकेत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेतर्फे परवेज करामत खान, गौरव चौधरी, मोंटू जैन यांची तर भाजपतर्फे चारुदत्त कळवणकर यांची निवड करण्यात आली. नंदुरबार नगरपालिकेच्या विशेष सभेत ही निवड पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे प्रथमेश चौधरी यांनी तर भारतीय जनता पक्षातर्फे गीता मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदानाद्वारे झालेल्या प्रक्रियेत शिवसेनेचे प्रथमेश चौधरी यांना 30 तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नीता मराठे यांना 8 मतं पडल्यानं पीठासीन अधिकारी म्हणून रत्नाज रघुवंशी यांनी प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड केली आहे. बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.